हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ काय आले नाही आणि का आले येत नाही तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. पुढं काय झालं होतं माझ्यासोबत. तर 15 दिवस झाले मी एक पण व्हिडिओ मला अपलोड करता आला नाही. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे कशामुळं. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जे माझ्यासोबत घडलं आहे ते तुमच्यासोबत पण घडू नये म्हणून हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना इथं मी देवाला आंघोळ करून घेतली, देवाची देवपूजा करून घेतली छान अशी. आणि लगेच मग ना देवाला दिवा लावला. आभी गेला होता स्कूलमध्ये आणि इथं कामं सगळी माझी उरकली होती. लगेच तिथं देवाला दिवा लावून घेतला, देवपूजा करून घेतली. त्यानंतर जी बाहेरची तुळस होती त्या तुळशीला पण दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली. आणि तुम्ही बघू शकता इथं साईडनं माझं गुलाबाचं झाड आहे. तर त्याला एवढी छान अशी फुलं आली होते ना, तर खूपच फुलं आली होते. आणि बघू शकता किती छान छान असे टवटवीत फुलं फुलले होते. तर ना माझी फायनली देवपूजा झालेली आहे. तर देवपूजेला आज ना खूप उशीर झाला होता, कारण की अगोदर काम उरकून घेतले, पटपट कामं केले आणि म्हटलं चला नंतर देवपूजा करावी. तर कामं पण उरकले होते आणि आता होता टाइम तर तेवढा देवपूजा करून घेतली. तर आभी गेलेला आहे स्कूलला आणि त्याचा पण आता टाइम होईलच, त्याच्यासाठीच मग त्याला घ्यायला जायचं होतं. मग मी छान अशी साडी पण वेअर केली आणि देवपूजा करून घेतली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ ब्लॉग बनवत आहे. तर बरेच 15-1 दिवस झाले असं मी ब्लॉग टाकला नाही. तर का टाकला नाही हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बरेच जे माझे सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्या कमेंट येत होता की ताई व्हिडिओ का येत नाही, ब्लॉग का येत नाही. तर खूप असे प्रॉब्लेम होता. तर काय झालं होतं तर हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान कमेंट करा. असंच प्रेम असू द्या. तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ना झालं असं की माझ्या चॅनलला आता 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहेत आतापर्यंत. तर पहिलेचे 6 महिने माझ्यासाठी ना म्हणजे खूप असे अवघड होते, कठीण होते. तर एवढ्या कठीण याच्यामध्ये सुद्धा मी खूप सारी अशी मेहनत करून 6 महिन्यामध्ये माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. आणि वॉच टाइम पण माझा बराच कंप्लीट झाला होता. खूप म्हणजे वॉच टाइम राहिलेला होता थोडा. त्यानंतर अचानकच मी आजारी पडले. तर आजारी पडले त्यामुळे मग मला एक महिना काही व्हिडिओ टाकता आलेच नाही. 1 महिना व्हिडिओ टाकला. त्यानंतर आता तुम्हाला तर माहितीच आहे युट्यूबवर कंटिन्यू काम करायला लागतं, नाहीतर मग आपल्याला व्ह्यूज कमी होतात किंवा सबस्क्राईबर कमी होतात. तर माझे सबस्क्राईब कमी नाही झाले पण व्ह्यूज कमी होत गेले. तर त्यानंतर मग मी पुन्हा स्टार्ट केलं. तर पुन्हा स्टार्ट केलं आणि पुन्हा मला थोडंसं असं म्हणजे बरेच प्रॉब्लेम येतात. गृहिणी म्हटलं की सुख दुःख असतं, खूप असे प्रॉब्लेम येतात चालले. त्यामुळे आभी पण असतो, त्याला स्कूल घ्यायला जायचं, त्यामुळे एवढं सगळं हे घरातली कामं हे करून मग मी थोडंसं करतच होते. तर त्यानंतर असं करता करता थोडंसं कमी जास्त तसं तर मला खूप असे प्रॉब्लेम आलेले आहेत. जेव्हापासून मी युट्यूब स्टार्ट केलं आहे ना तेव्हापासून खूप असे प्रॉब्लेम आले. कधी व्हिडिओच कॉपीराईट लागतं, कधी तर असं होतं तसं होतं, खूप असे प्रॉब्लेम येत होते. तर त्यानंतर ना आता माझ्या चॅनलला कंप्लीट 1.5 वर्ष झालेलं आहे. जानेवारीमध्ये 1.5 वर्ष कंप्लीट झालं. सगळं छान व्यवस्थित चालू होतं, व्ह्यूज पण येत होते, सबस्क्राईब पण खूप छान मोठ्या पद्धतीने वाढत होते. आणि मग ना अचानकच मी एक दिवस व्हिडिओ अपलोड करत होते तर अपलोडच होत नव्हतं. तर म्हटलं असं कसं झालं की व्हिडिओ अपलोड कसं होत नाही. तर खूप प्रयत्न केले, व्हिडिओ अपलोड होतच नव्हते. आणि मग म्हटलं असं का झालंय. मग मला खूप टेन्शन आलं नाही का. तर म्हणजे असं एवढी मेहनत केली आणि आता अचानकच व्हिडिओ अपलोड होत नाही म्हटल्यावर खूप असं टेन्शन आलं. मग त्यानंतर मी म्हणजे युट्यूबवर परत सर्च केलं की व्हिडिओ कशामुळे आपल्या अपलोड होत नाही काय नाही. तर त्यानंतर मला कळलं की जे मला म्हणजे मला जे युट्यूबवाले असते की कम्युनिटी गाईडलाईन्सवाले, त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलवर स्ट्राईक दिलं होतं. तर त्यांनी मला अगोदरच मेसेज एक मेल केला होता की वॉर्निंगचा. तर तो मी बघितलाच नाही आणि त्यानंतर मी पुन्हा दुसरा व्हिडिओ टाकला आणि त्यावर मग मला लगेच त्यांनी वॉर्निंग दिली, म्हणजे स्ट्राईक दिली. तर मला वाटत नाही कुठला व्हिडिओ टाकला म्हणजे असा चुकीचा व्हिडिओ टाकला असेल की ज्याने हे होतंय. पण असा कुठला व्हिडिओच नव्हता जो आभीचा माझा होता. त्यावर चिल्ड्रन्स बाबतीत काहीतरी इश्यूज होते ते होते त्याच्यावर त्यांनी मला स्ट्राईक दिली. आणि मग 15 दिवसासाठी माझं चॅनल म्हणजे 8 दिवसासाठी माझं चॅनल त्यांनी बंद केलं होतं, स्ट्राईक दिली होती. तर त्यामुळे मला कुठले व्हिडिओ टाकता आलेच नाही. तर आता याच्यामध्ये काही चुकीचंच नव्हतं. जे व्हिडिओ असतात तर तुम्ही बघतच असताल माझे व्हिडिओ, आभीचे आणि माझेच असतात, यांनी पण नसतात व्हिडिओमध्ये. आम्ही दोघं घरातले जे असते कामं तेच असतात. आणि मी असा कोणताच व्हिडिओ टाकत नाही की जो कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात असेल. मी सगळं
बघूनच व्यवस्थित व्हिडिओ टाकत असते. माझ्या व्हिडिओमध्ये कुठं तुम्हाला चुकीचं दिसणार नाही आणि थोडं जरी मला चुकीचं वाटलं तर मी व्हिडिओ लगेच डिलीट मारत असते. आणि तर कुठला होता आधीचा माझा तो व्हिडिओ होता जो आमच्या डेली रुटीन मध्ये जो पाठ होता, त्यामध्ये मी आबीला स्कूलवरून आणलेला आणि त्याचे मी जे आवरून देत होते, त्याची तयारी करत होते, तेवढ्या क्लिपवर त्यांनी मला स्ट्राईक दिलेली आहेत. आणि मला नाही वाटत ते कुठलं चुकीचं असेल. आता एक आई मुलाची काळजी, आई एक आईलाच माहिती असते की आपल्या मुलाला आपण कशी काळजी घेतली पाहिजे, कसं काय म्हणून. तर त्याच्यासाठीच त्यांनी मला स्ट्राईक दिला आणि 7 दिवसासाठी माझं चॅनल त्यांनी स्टॉप करून टाकलं लगेच. म्हणजे कुठल्याही पोस्ट न टाकता येणार आणि व्हिडिओ पण अपलोड करता नाही यावं म्हणून पूर्ण हे केलं होतं. तर त्यामुळे मग मला खूप टेन्शन आलं आणि असं ठरलं की 3 महिने आता ती स्ट्राईक जाणार नाही असं होतं. पण त्यांनी 7 दिवसामध्येच माझी स्ट्राईक रिटर्न घेतली, कारण की माझा व्हिडिओ काही चुकीचाच नव्हता. तर त्यांच्याकडून पण मला असं वाटतं काहीतरी चुकी झाली असेल. पण सगळं मला एवढंच म्हणायचं आहे की सगळं व्यवस्थित बघून हे करायचं की किती 1 वर्षाची 1-1.5 वर्षाची मेहनत असते. कोणीतरी पुढे जात आहे, गृहिणी घरातलं काम करून सगळं बघून आणि थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये खूप असे तिला प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. तर मला युट्यूबला एकच सांगायचं आहे की तुम्ही सगळं चेक करा, सगळं बघा व्यवस्थित, कुठले काय चुकी आहे. आणि बघू शकता तुम्ही बरेच युट्यूबवर किती काय काय व्हिडिओ असतात, तर त्यांना कधी कुठलाही स्ट्राईक नसते. पण जे इमानदारीनं आणि कष्टाने मेहनतीनं काम करताना त्याच्यासोबतच असं घडत असतंय आणि खूप सारं हे करतंय. मला तर एवढं टेन्शन आलं होतं की मला असं वाटलं की सगळं संपलं आता, कारण की जे मेहनत करताना त्यालाच कळतं की आपण किती कष्ट केलेले आहे, किती मेहनत केलेली आहे. तर त्यामुळं मग मला खूप टेन्शन आलेलं की म्हटलं आता काय खरं नाही, सगळं बरबाद झालं. पण त्यानंतर 7 दिवसामध्येच माझी स्ट्राईक त्यांनी काढून घेतली. तर त्यामुळं आणि मग त्यानंतर मग मी 7 दिवस मग मी कुठं व्हिडिओ टाकलेच नाही. मला उशिरा कळलं की 7 दिवसात त्यांनी माझी करून घेतली म्हणून, स्ट्राईक रिटर्न घेतली म्हणून. तर त्यामुळं आणि मग असं झालं होतं माझ्यासोबत की खूप सारे कष्ट असतात, खूप अशी मेहनत करायला लागते आणि जर एका याच्यामध्ये तुम्ही लगेच सगळं एका थोड्याशा चुकीवरून तुम्ही सगळं हे करतायत म्हटल्यावर किती हे आहे. त्यामध्ये असं काय झालं की मग खूपच टेन्शन येतं. तर माझ्याकडून पण चुकी झाली, मी लक्ष दिलं नाही लवकर. म्हणजे मेल जर तेव्हाच बघितला असता मी तर मला स्ट्राईक पडली नसती. तर मेल बघून मी लगेच रिटर्न हे केलं असतं, पण मी पण मेल बघितला नाही लवकर. तर त्यामुळं माझ्याकडून पण थोडीशी चुकी झाली. तर माझ्यासोबत जे घडलं ते बाकीच्यांसोबत नाही घडावं म्हणून माझा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश होता. आणि माझ्या सबस्क्रायबरला पण मला सांगायचं होतं जे खरंच मनापासून माझ्या व्हिडिओची वाट बघतात, तर त्यांना मला पण सांगायचं होतं की असं असं झालं होतं माझ्यासोबत. तर मी इथून पुढे नक्कीच प्रयत्न करेन की माझ्याकडनं चुकी जर काय झाली असेल चुकी, तर इथून पुढे काय माझ्याकडनं चुकी व्हावी नाही म्हणून. तर मी असंच प्रयत्न करेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आता सुरू केलेलं आहे म्हटल्यावर आता थोडंसं स्लोमध्येच जाणार आहेत. तर स्टार्टिंगला कमीच येणार आणि त्यानंतरच व्ह्यूज वाढणार आहे. तर मी इथून पुढं डेली करायचं ठरवलं आहे, डेली आणि कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. तर हार मानायची अजिबात नाही असं मी ठरवलेलं आहे. तर चला, तुमचा पण सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर नक्कीच मला सपोर्ट करा. एक मराठी मुलगी पुढे जाती तर नक्कीच तिला सपोर्ट करा, साथ द्या. तर आज तुम्हाला एवढं सांगणं आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.